आज दादर येथील जल्लोषामध्ये अनेक तरुण वर्ग सहभागी झालेले आहेत। त्यासोबत अनेक तरुणच फक्त नाही तर या ठिकाणी सर्व वयोगटातील आज या ठिकाणी नागरिक आहेत ते रस्त्यावरती आल्याचं पाहायला मिळत आहेत। कुटुंबाच्या कुटुंब या ठिकाणी आलेले आहेत आणि हातामध्ये मजकूर घेऊन या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। अख्खं कुटुंब या ठिकाणी आल्याच्या नंतर ते सध्या दादर शिवसेना भवनाच्या या ठिकाणी आहेत। आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहे। दादा, हातामध्ये पोस्टर घेऊन आलेला आहात, काय नक्की संदेश आहे, काय नक्की सांगायचं आहे? या मेसेजवरून आम्हाला हेच सांगायचं आहे की ही दिल्ली नाही आहे, ही मुंबई आहे आणि मुंबई म्हणजे ठाकरे। त्यामुळे इथे आम्हाला कसली भीती नाही, आमच्या मुलांना कोणी हात लावू शकत नाही आणि मुंबई पोलीस पण आमच्या बाजूनेच आहेत। त्यामुळे आम्ही बिनधास्तपणे इथे आलोय आणि आम्ही आमचा प्रोटेस्टचा आणि आमच्या विजयाचा आनंद इथे साजरा करण्यासाठी आलो। नक्कीच एक लहान मुलगी आहे ती या ठिकाणी पोस्टर घेऊन आलेली आहे। पोलीस काका मला मारू नका, आणि त्यानंतर तिने शेवटी लिहिलंय की पंतप्रधान होण्यासाठी लागते जी अट आहे शैक्षणिक पात्रता 4थी पास असं लिहिलेलं आहे। काय नक्की तिला म्हणायचं आपण बोलूया, नक्की काय बोलायचंय तुला? तुझं नाव सांग। माझं नाव अनुष्का आहे। हा, काय लिहिलंयस तू, काय नक्की तुला सांगायचंय? मी 4थीत पास आहे हा आणि मी पण पंतप्रधान होऊ शकते। हा नक्कीच तिचे वडील आपण या ठिकाणी आले। दादा, नक्की काय संदेश हा घेऊन आले? आम्ही पूर्ण सपोर्टसाठी आलो आहोत, ठाकरे बंधूंनी जे सपोर्ट दिलं त्याच्यासाठी आलेलो आहोत आणि हेच सांगू इच्छितो की पुढची पिढी ही पूर्ण सपोर्टसाठी तयार आहे आणि पुढची बारी ही मोदी सरकार म्हणजे सपोर्टला उभी राहिली पाहिजे। तुमच्या हातात देखील संदेश आहे, काय नक्की लिहिलंय, काय नक्की मागणी आहे? ही एका नव्या क्रांतीची सुरुवात आहे। 1 नंबर लागलेला आहे, पुढे सगळं आपल्याच हातात आहे। आता हे सरकार जर विद्यार्थ्यांच्या सपोर्टमध्ये नसेल तर अशी जनजागृती, असंच आंदोलन प्रत्येक वेळी होईल, भ्रष्टाचार चालणार नाही। कुठेतरी या नेत्यांना, नागरिकांना, सामान्य नागरिकांना, तरुणांना घाबरलं पाहिजे, खरंच घाबरलं पाहिजे आणि याची सुरुवात झालेली आहे। जेनझी जे आहे त्यांनी ही नवीन क्रांती झालेली, घडवून आणलेली आहे। आपण पाहिलं तर या ठिकाणी अनेक तरुण वर्ग या ठिकाणी उपस्थित झालेले असताना संपूर्ण कुटुंब देखील या समर्थनात या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळतं आणि त्यांच्या हातामध्ये विविध पोस्टर्स आहेत आणि त्या पोस्टरच्या माध्यमातून त्यांनी जी मागणी आहे ती करताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। जर्नलिस्ट अजय मोहितेसह निखिल चव्हाण, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।